चांगला चेंडू टाकलेला आहे. जोरदार चेंडूने होईल सामन्याची सुरुवात. यावेळेस भिरकावण्याचा प्रयत्न मात्र अयशस्वी. याही वेळेस सलग 2 चेंडू निर्धाव आलेत. पैलवान या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येतील गोलंदाज मनोज. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ असताना शरीरवेधी चेंडू आता नाही. शरीराचा वेध घेतल्यानंतर चेंडू सरळ चाललाय फाईन लेगच्या क्षेत्रात. धावा मिळतील 4 चौकार. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येतील. चौथा चेंडू आपण बघू शकतो मैदानाच्या बाहेर पाठवलंय चेंडूला. तिसऱ्या पंचांची मागणी घेतली आहे ऑनफिल्ड पंचांनी गोलंदाजाच्या हाताची शैली तपासण्यासाठी. आणि येस, इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. तिसऱ्या पंचांकडून निर्णय आलाय नो बॉल असेल. आणि नो बॉलवर आलेला हा उत्तुंग षटकार. पहिल्या 3 चेंडूंमध्ये तब्बल 11 धावा आल्यात. आणि मनोज कोळी यांना आता ग्रीन कार्ड मिळेल. पहिली वॉर्निंग असेल या टुर्नामेंटमध्ये त्यांना. हॅलो, 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 11 धावा आल्यात. चला गोलंदाज बदलायचा आहे. आणि अश्विन यांनी चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 4 चेंडूंचा सामना करत 10 धावा मिळवल्यात. चला मनोज यांच्या जागी गोलंदाजी करायला आले ते गोलंदाज. याही वेळेस भिरकावलेला आहे चेंडू. चेंडू सरळ जाईल मैदानाच्या बाहेर. 6 धावा मिळतील. षटकाराने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर असतील 17 धावा. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो. याही वेळेस तिसऱ्या पंचांची मागणी घेतली आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय नो बॉल असेल. आणि नो बॉलवर याही वेळेस 6 धावा. धावफलक पुढे जाईल. 7 धावा मिळतील याही वेळेस. आत्तापर्यंत धावफलकावर असतील 18 धावा. पुन्हा एकदा आपल्याला गोलंदाज बदलावा लागेल.
पहिल्या 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत तब्बल 18 धावा खर्च झाल्यात. चला थोडी घाई करायची आहे. पुढचे गोलंदाज आलेत स्वप्नील. यावेळेस फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, तोच रिझल्ट. फुलटॉस होता चेंडू, पायांवर टाकलेला चेंडू आपण बघू शकतो रिप्ले मध्ये, लाईव्ह विजन या युट्यूबवर. स्वप्नील आलेत गोलंदाजीला. पहिला चेंडू फुलटॉस टाकला, पायावर होता आणि सरळ भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेने. 6 धावा. षटकार, षटकाराने धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावर असतील 28 धावा, 24 धावा. पाचवा चेंडू, यावेळेस पुढे टाकलेला चांगला चेंडू म्हणावा लागेल. समोरच्या दिशेने टाकला होता चेंडू, कट करायचा प्रयत्न, मात्र कोणताही संपर्क झाला नाही आणि चेंडू सरळ गेला यष्टी रक्षकाच्या दिशेने. कोणती धाव येणार नाही. निर्धाव चेंडूने षटक पुढे जाईल. षटकातील एक चेंडू शिल्लक असेल. याही वेळेस कट करायचा प्रयत्न, बाहेर टाकलेला चेंडू, चांगल्या टप्प्यावर टाकलेला चेंडू, निर्धावपणे हाताळलाय. हे षटक, षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर असतील 24 धावा. सांघिक दुसरं षटक घेऊन येईल गोलंदाज श्रीराम कोळी. स्ट्राईकवर असतील आता फलंदाज मनोज. पहिल्या षटकातील सर्व चेंडूंचा सामना केला होता अश्विन यांनी. 8 चेंडूंमध्ये 22 धावेंवर खेळताय. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळलाय. 1 धाव येईल. दुसरीचा कोणताही प्रयत्न नसणारे. 1 धावेने धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावर असतील 25 धावा. दुसरा चेंडू घेऊन येतील पुन्हा गोलंदाज श्रीराम. यावेळेस पायावर मारा करायचा प्रयत्न, मात्र चेंडू सरळ जाईल मैदानाच्या बाहेर. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो समोरच्या दिशेने टाकला होता बॉल आणि आडव्या बॅटीने चेंडू पाठवलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावा मिळतील. षटकाराने पुढे जाईल धाव फलक. धाव फलकावर असतील 31 धावा. अजूनही बघितलं तर या षटकामधील 4 चेंडू शिल्लक असतील. पहिल्या 2 चेंडूवर एक मोठा फटका आला. अश्विन यांच्या बॅटमधून आतापर्यंत 4 उत्तुंग षटकार आलेत. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येतील श्रीराम कोळी. स्ट्राईकवर असतील फलंदाज अश्विन. याही वेळेस समोरच्या दिशेने आक्रमण, मात्र फिल्डर होते आणि तिथे थोडीशी उंची कमी पडली आहे आणि चेंडू याही वेळेस बाउंड्री रोप पार असेल. धावा मिळतील 6. षटकार बघू शकतो आपण. पुढे टाकलेला टप्पा होता, बाहेरच्या दिशेने अवे फ्रॉम बॉडी, समोरच्या दिशेने खेळलेला फटका आणि मयूर सपकाळे यांची थोडीशी हाईट कमी पडली आहे. चेंडू गेला आहे मैदानाच्या बाहेर. 6 धावा. षटकार. या षटकाराने धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावर असतील 37. यावेळेस फुल टॉस, स्वीपचा प्रयत्न, मात्र चेंडू सरळ गेला यश क्षेत्ररक्षकाकडे आणि कोणतीही धाव घेणार नाही. माफ करा, 1 धाव येईल. 1 धावेने धाव फलक पुढे जाईल. 38 धावा. आत्तापर्यंत 10 चेंडू टाकलेत. 10 चेंडूंमध्ये तब्बल 38 धावा आल्यात आणि सध्याची जर रन रेट बघितला तर 22.8चा रन रेट आहे. यात सरासरीने जर धावगती चालू राहिली तर आपल्याला 182 धावा बघायला मिळतील या सामन्यामध्ये.
चला थोडी स्पीड घ्यायची आहे, विनंती असेल क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाला. यावेळेस फुल टॉस बाहेर टाकलेला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलाय, तिथे मात्र चांगला एफर्ट बघू शकतो आपण. पहिली धाव आली आहे, दुसरीचा आणि यावेळेस आपण बघू शकतो लिमिटेशन ऑन साइड ऑफ द स्ट्रायकर. पॉपिंग क्रिसच्या मागे 2 पेक्षा जास्त क्षेत्ररक्षक होते, त्यामुळे पंचांनी दंडात्मक कारवाई केली आणि लेग साइडला 3 होते, त्याच्यामुळे नो बॉल आणि नो बॉलवर आलेली 1 धाव. आणि आता स्ट्राईकवर असतील आघाडीचे फलंदाज अश्विन, ज्यांनी आतापर्यंत 11 चेंडूंमध्ये तब्बल 35 धावा केल्यात, ज्यामध्ये 5 षटकार आहेत. 5वा चेंडू घेऊन येतील श्रीराम, स्ट्राईकवर असतील अश्विन. यावेळेस खोलवर टप्प्याचा चांगला चेंडू, जमिनीला समांतर फटका, 1 धाव येईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर असतील 41 धावा. अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक असेल. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं 24 धावा आल्या होत्या, मात्र या षटकातील 5 चेंडूंमध्ये आत्तापर्यंत 17 धावा खर्च केल्यात. अजूनही 1 चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू घेऊन येतील. याही वेळेस भिरकावण्याचा प्रयत्न, मात्र यष्ट्यांचा सरळ वेध घेतला आणि फर्निचर डिस्ट्रॉइड. पहिला धक्का लागेल संघाला, सोनवणे वॉरियर्स या संघाला लागेल पहिला धक्का. पहिला गडी, पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाईल. मनोज यांना परतावा लागेल. 41 या धावसंख्येवर लागेल पहिला धक्का. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 41 फॉर द लॉस ऑफ 1 आफ्टर 2 ओव्हर्स. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा झाल्यात आणि पॉवर प्लेचं षटक संपलंय. आपण बघू शकतो 8 षटकांचे सर्व सामने आजच्या दिवसामध्ये आपण बघू शकतो. 2 षटकांचा पॉवर प्ले आहे, ज्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फिल्डिंग करू शकतील. आणि तिसरं षटक घेऊन आले मॅन फ्रॉम चोपडा. सध्याच्या घडीला जर बघितलं तर जळगाव मधलं एक मोठं नाव इंजिनियर मयूर सपकाळे, डावखुरा गोलंदाज, नेहमी चर्चेत असलेला खेळाडू आहे हा, चोपड्याला बिलॉंग करणारा. जळगाव प्रीमियर लीग प्रोफेशनल क्रिकेट लीग मध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याच नंतर आपण बघू शकतो श्री चषक, तिथे देखील सेमीफायनल पर्यंत संघ आला होता. चला थोडी स्पीडअप घ्यायचा आहे. पहिला चेंडू घेऊन येतील मयूर. यावेळेस समोरच्या दिशेने खेळलेला फटका, 1 धाव आली आहे. दुसरीचा कोणताही प्रयत्न नसणार आहे. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर असतील 42 धावा. नवीन फलंदाज आले ते विशाल शिरसाट, हे देखील चांगली फलंदाजी करता आपण JPL मध्ये बघितलं होतं. मोठमोठ्या फटक्यांसाठी यांची बॅटिंग ओळखली जाते. बघू आता काय करतील. संघाने चांगली सुरुवात करून दिली आहे. 2 षटकांमध्ये तब्बल 41 धावा आल्या होत्या. या षटकातील पहिल्या चेंडूवर आपण बघितलं सिंगल आला. दुसरा चेंडू घेऊन आले. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू आणि सरळ भिरकावून दिलाय, पण बघू शकतो चेंडू जाईल सीमारेषे पार. हा आलाय बिग बिग षटकार आणि या षटकाराने पुढे जाईल आणि सामन्याचा आनंद घेत आहे आपले जळगाव पोलीस. जितू भाऊ म्हणजे जॅक्सन, नेहमी आम्हाला पाठिंबा असतो त्यांचा.
यांचे देखील कोळी समाजाकडून KCL मध्ये हार्दिक स्वागत असेल. यावेळेस दुसरा फटका. याही वेळेस आपण बघू शकतो चेंडू जाईल सीमारेषे पार, धावा मिळतील 4. चौकाराने पुढे जाईल. धाव फलकावर आता असतील 52 धावा. या चौकाराने संघाचा अर्धशतक देखील पूर्ण होईल. आत्तापर्यंत 15 चेंडूंचा खेळ झालाय आणि धाव फलकावर आपण बघू शकतो 52 धावा लागल्यात. हा देखील सामना हाय स्कोरिंग होण्याची दाट शक्यता आहे. यावेळेस पुढे टाकलेला चेंडू त्याचा सन्मान आणि निर्धाव असेल चेंडू. ओव्हर थ्रो पण कोणतीही नाही, नो रन. निर्धाव चेंडूने षटक पुढे जाईल. धाव फलकावर असतील 52 धावा. अजूनही बघितलं तर या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. इथे कमबॅक करावा लागेल मयूर यांना. पहिल्या 3 चेंडूंवर 11 धावा खर्च झाल्यात. त्यानंतर आलेला निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येतील. याही वेळेस आपण बघू शकतो निर्धाव असेल चेंडू. पहिल्या 3 चेंडूंवर 11 धावा खर्च केल्यानंतर चांगलं कमबॅक म्हणावं लागेल चोपड्याचा हा कोहिनूर सितारा मयूर सपकाळे. आणि चोपड्या 6वा चेंडू. यावेळेस रिव्हर्सचा प्रयत्न सक्सेसफुली. चेंडू जाईल सरळ क्षेत्ररक्षकाकडे. 1 धाव येईल. दुसरीचा कोणताही प्रयत्न नसेल. या एकेरी धावेने षटकाची होईल समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघू शकतो धाव फलकावर असतील 53 धावा. आणि मयूर सपकाळे हे चोपड्याला बिलॉंग करता. सातत्याने जर बघितलं तर 2 खेळाडू नेहमी चर्चेत असतात चोपड्याचे. एक म्हणजे प्रदीप बारेला उर्फ रवी बारेला आणि त्यांच्यासोबत असतात मयूर सपकाळे. ही चोपड्याची नंबर 1 जोडी आहे. रवी बारेला देखील आपण बघू शकतो लाईव्ह या सामन्याचा आनंद घेत असताय. सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतील गोलंदाज. दुसरं षटक असेल वैयक्तिक. सांघिक चौथं षटक घेऊन आले ते श्रीराम कोळी. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं 17 धावा खर्च केल्या होत्या, मात्र एक महत्त्वपूर्ण गडी देखील बाद केला होता. यावेळेस दिशाहीन चेंडू होता आणि पंचांचे हात झाले जमिनीला समांतर. 1 धाव आली अवांतर. या अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धाव फलकावर असतील 54 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. पुन्हा एकदा आपण बघू शकतो पहिला चेंडू घेऊन येतील श्रीराम कोळी. यावेळेस काय समोरच्या दिशेने फटका. विशाल शिरसाट यांच्या बॅट मधून आपण बघू शकतो समोरच्या दिशेने आक्रमण झालंय आणि चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन सीमा रेषेपार. धावा मिळतील 6. षटकार. समोरच्या दिशेने टाकलेला चेंडू होता आणि सरळ भिरकावून दिला, मैदानाच्या बाहेर पाठवला. टाटा बाय बाय. षटकार. आणि तिथे एका प्रेक्षकाने देखील चांगला प्रयत्न केला, मात्र बॉल काय पकडू शकले नाही. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतील श्रीराम. यावेळेस शरीरवेधी चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चांगला चेंडू. त्यावर फटक्याचा प्रयत्न होता, मात्र वेळीच बॅटेवर बंधन ठेवलं. कोणताही मोठा फटका केला नाही. निर्धाव चेंडूने षटक पुढे जाईल. धाव फलकावर आपण बघू शकतो 60 धावा आल्यात. 20 चेंडूंचा खेळ झालाय आणि 60 धावाला म्हणजे प्रति चेंडू 3 धावेने फलंदाजी चालू आहे. याही वेळेस समोरच्या दिशेने टाकलेला चेंडू आणि याही वेळेस सेम रिझल्ट. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो पुढे टाकलेला चेंडू होता. 1 पाय पुढे टाकला आणि चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर फेकून दिला. 6 धावा वसूल केल्यात. या 6 धावेने धाव फलक पुढे जाईल. आता धाव फलकावर असतील 66 66 धावा. 1 गडी बाद. 3.3 षटकांनंतर. यावेळेस चौथा चेंडू पायावर टाकलेला. स्वीप करायचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली आणि चेंडू सरळ गेलाय लॉंग लेगच्या दिशेने. 4 धावा मिळतील. 4 धावेने पुढे जाईल धाव फलकावर असतील 70 धावा.
अजूनही बघितलं तर या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस देखील समोरच्या दिशेने टाकलेला चेंडू आणि पुन्हा एकदा सेम रिझल्ट. 6 धावा मिळतील. षटकार. आतापर्यंत टाकलेले 5 चेंडूंमध्ये 4 चेंडूंना सरळ सीमारेषेबाहेर धाडलंय. त्यामधील 3 उत्तुंग षटकार आहे. विशाल शिरसाट आपण बघितलं होतं, नावाप्रमाणे साजेशी खेळी करता येते. आत्तापर्यंत आपण जर बघितलं तर 10 चेंडूंचा सामना केलाय आणि 330च्या स्ट्राईक रेटने 33 धावा देखील वसूल केल्यात. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतील श्रीराम. या षटकामध्ये मागणे ठरलेत. आत्तापर्यंत 5 चेंडूंमध्ये तब्बल 23 धावा खर्च केल्यात, ज्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार देखील सामील आहे. यावेळेस राऊंड द विकेट, मात्र रिझल्ट सेम. याही वेळेस मैदानाच्या बाहेर गेलाय चेंडू. आणखीन एक षटकार बघितला आणि इथे मागणा स्पेल समाप्त होईल श्रीराम कोळी यांचा. 2 षटकांमध्ये आत्तापर्यंत 46 धावा खर्च केल्यात. एक गडी बाद देखील केला, मात्र 23च्या रन रेटने त्यांनी इकॉनॉमीने 46 धावा खर्च केल्या. आपण बघू शकतो राऊंड द विकेट आले. बाहेरच्या दिशेने टाकला चेंडू, मात्र थोडासा शफल झाले आणि चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर फेकून दिला. 6 धावा वसूल केल्यात. धावफलक आपण बघू शकतो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 82 धावा. 20ची सरासरी कायम राखली आहे या सामन्यामध्ये सोनवणे वॉरियर्स या संघाने. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं 24 धावा आल्या, तदनंतर 17 आणि मागच्या षटकामध्ये तर लिमिट क्रॉस झालं. तब्बल 29 धावा वसूल केल्यात. तर पुन्हा एकदा आपण बघू शकतो चोपड्याचा कोहिनूर हिरा गोलंदाजी मार्कवर. मयूर सपकाळे आलाय, डावखुरा गोलंदाज. इथे देखील कमबॅक करून द्यावा लागेल मयूर यांना. स्ट्राईकवर असतील अश्विन. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळला आणि चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. आपण पहिल्या 2 षटकांमध्ये बघितलं होतं अश्विन यांच्या बॅटमधून फटकेबाजी चांगली होत होती. त्यानंतर विशाल शिरसाट आले आणि विशाल शिरसाटांचीच बॅटिंगनी मंत्रमुग्ध बॅटिंग बघू शकतो आपण. याही वेळेस पुढे टाकलेला चेंडू आडव्या बॅटने खेळला आणि चेंडू सरळ गेलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावा. षटकार. ह्या षटकाराने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर असतील 88 धावा. आपण बघू शकतो चांगल्यापणे हाताळलाय हा चेंडू. निर्धाव असेल चेंडू. निर्धाव चेंडूने षटक पुढे जाईल. 3 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केल्यात मयूर यांनी. चौथा चेंडू पायावर टाकलेला आणि याही वेळेस निर्धाव असेल. पाचवा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतील. याही वेळेस बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न नाही होणार. 1 धावेने षटक पुढे जाईल. एकेरी धावाने धाव फलकावर देखील आपण बघू शकतो 89 धावा. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू. यावेळेस सन्मान केलाय विशाल शिरसाट यांना देखील माहिती आहे हा 1 बॉल खेळून काढल्यानंतर पुढचे 3 षटक आपल्याला हाणामारीच करायची आहे. 5 षटकांची होईल समाप्ती. धाव फलकावर असतील 90 धावा. तर आपण एक बघू शकतो 5 षटकांमध्ये 90 धावा आल्यात, मात्र मयूर सपकाळे यांच्या 2 षटकांमध्ये फक्त 20 धावा आल्या. म्हणजे आपण 3 षटकांमध्ये इतर गोलंदाजांनी 70 धावा खर्च केल्यात. चला थोडं स्पीडअप करायचंय. सामना लवकरात लवकर खेळायचा आहे. या सामन्यानंतर देखील आपण बघू शकतो अजूनही 5 सामने शिल्लक असतील. आम्हाला
पिक्चर सांघिक 6वं षटक घेऊन येतील गोलंदाज. गणेश गणेश यांना चांगली कामगिरी करावी लागेल आता या सामन्यामध्ये. यावेळेस काय वेगात चेंडू टाकलाय, थोडा शॉर्ट ऑफ द गुड लेंथ होता आणि क्षेत्ररक्षकाचा चांगला प्रयत्न, मात्र चेंडू सरळ गेलाय मैदानाच्या बाहेर. धावा मिळतील 6. षटकार. आणि जो सामना चालू आहे हुप पैलवान या संघाचे संघमालक सागरदादा सोनवणे हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचे देखील KCL कोळी क्रिकेट लीग यांच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. चला दुसरा चेंडू घेऊन येतील गणेश इंगळे. याही वेळेस बाहेर टाकलेला चेंडू, मात्र घुटना टेक और ये सिक्सर देख. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकतो. घुटना टेकवला आणि मैदानाच्या बाहेर चेंडू फेकून दिला. सिक्सर. विशाल सिरसाट यांची बॅट तळपली आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 14 चेंडूंमध्ये यस या षटकाराने आपण बघू शकतो विशाल सिरसाट यांनी देखील अर्धशतकी खेळी केली आहे. त्यांनी 14 चेंडूंमध्ये तब्बल 52 धावा केल्यात. यावेळेस रिव्हर्सचा प्रयत्न, बॅटची कड घेतली आणि चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. कोणती धाव येणार नाही. पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार आल्यानंतर यावेळेस कमबॅक करताना दिसताय गणेश इंगळे. वेगात गोलंदाजी करतायत गणेश, मात्र त्याच वेगाचा उपयोग करण्यात विशाल शिरसाट देखील मागे हटत नाहीये. 15 चेंडूंचा सामना केलाय, त्यामध्ये तब्बल 52 धावा केल्यात. 52 धावेंमध्ये 7 उत्तुंग षटकार आणि 1 चौकार होता. चौथा चेंडू घेऊन येतील गणेश. याही वेळेस मैदानाच्या बाहेर जाईल चेंडू. आपण बघू शकतो फक्त मनगटाचा वापर करून चेंडूला मैदानाच्या बाहेर धाडलंय विशाल शिरसाट यांनी. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो गणेश इंगळे वेगात गोलंदाजी करताय, मात्र वेग त्यांच्या विरोधात आहे. शरीराच्या दिशेने टाकलेला होता चेंडू आणि फक्त मनगटाच्या साह्याने चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने बाउंड्री क्लिअर केली आहे. 6 धावा वसूल केल्या. ह्या 6 धावेंनी वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 108 धावा. यावेळेस समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, मात्र भन्नाट वेगाचा चेंडू. गणेश इंगळे हे देखील कमबॅक करताय. 1 तेरी तो 1 मेरी. चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. निर्धाव चेंडूने षटक पुढे जाईल. अजूनही 1 चेंडू शिल्लक असेल. धावफलकावर असतील 108 धावा. शेवटचा चेंडू घेऊन येतील गणेश विशाल शिरसाट यांच्यासाठी. हो, यावेळेस काय बात. बॅटशी चांगला संपर्क झाला नाही आणि चेंडू सरळ गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि विशाल शिरसाट 18 चेंडूंमध्ये 58 धावा बाद व्हावा लागेल. चांगली खेळी म्हणावा लागेल, मात्र यावेळेस गणेश यांनी देखील चांगला कमबॅक केलंय. पण बघू शकतो रिप्ले मध्ये खूप बाहेर टाकलेला चेंडू होता आणि बॅटवर प्रॉपर आला नाही चेंडू आणि सरळ गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि फलंदाजाला इथे माघारी पाठवलंय. 108 धावेंवर लागेल दुसरा धक्का सोनवणे वॉरियर्स या संघाला. आणि जसेच आपण बघू शकतो हुप पैलवान या संघाचे सागर सोनवणे संघ मालक मैदानात आलेत. मोठा बळी मिळवलाय गोलंदाज गणेश इंगळे यांनी.
अजूनही बघितलं तर 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल, म्हणजे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आत्तापर्यंत 36 चेंडूंमध्ये 108 धावा झाल्यात आणि अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. 12 चेंडूंमध्ये किती धावा येतील हे देखील बघण्यायोग्य राहील. 7वं षटक घेऊन येतील गोलंदाज स्वप्नील. यावेळेस फुलटॉस स्वरूपाचा चेंडू पायावर टाकला होता आणि तो सरळ गेला आहे क्षेत्ररक्षकाच्या दिशेने आणि बॅक टू बॅक विकेट्स. 1 ब्रिंग्स 2 आपण म्हणतो. पहिला बळी आल्यानंतर याही वेळेस सेट बॅटर अश्विन यांना परतावं लागेल. 2 चेंडूंमध्ये 2 मोठे मासे गळाला अडकलेत आणि इथे आपण बघू शकतो चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. आणि आता जर आपण बघितलं जे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतील दोघांनीही एकही चेंडूचा सामना केला नाही. ही जमेची बाजू असेल हुप पैलवान या संघासाठी. स्वप्नील पाटील यांनी चांगलं कमबॅक करून दिलंय. मागच्या षटकामध्ये आपण बघितलं होतं वेगवान गोलंदाज गणेश इंगळे यांनी चांगली कामगिरी केली होती. 3 फटके आलेच जरूर, मात्र त्यांनी जी धोक्याची घंटी होती विशाल शिरसाट यांना मैदानाच्या बाहेर पाठवलं. आणि आता झालं काय, तो प्रेशर आला अश्विन यांच्यावर आणि हे देखील मैदान तंबूच्या आसऱ्याला गेलेत. नवीन फलंदाज आलेत उदय बाविस्कर, ते असतील स्ट्राईकवर. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतील स्वप्नील पाटील. यावेळेस देखील बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू अवे फ्रॉम बॉडी आणि तिथे देखील क्षेत्ररक्षक. तिसरा धक्का लागेल सलग 3 चेंडूंमध्ये. संघाला असेल 4था धक्का, मात्र 3 चेंडूंमध्ये 3 बळी प्राप्त केलेत ते हुप पैलवान या संघाने. आणि आपण म्हणू शकतो संघ मालक थोडे लेट आले, थोडे लवकर आले असते तर ह्या आत्ता ज्या गुच्छाने विकेट येत्या त्या लवकर आल्या असत्या आणि संघ कुठेतरी चांगल्या स्थितीत देखील सापडला असता. इथून देखील कमबॅक होऊ शकतं. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. संघाची टीम हॅट्रिक झाली आहे. मागच्या 3 चेंडूंवर 3 बळी प्राप्त झालेत आणि आता स्वप्नील पाटील हे देखील आपण बघू शकतो हॅट्रिकवर असतील. नवीन फलंदाज आले ते वरुण बाविस्कर. त्याला थोडं सामना स्पीडअप मध्ये खेळवायचा आहे. तिसरा चेंडू घेऊन येतील स्वप्नील पाटील. हॅट्रिक बॉल. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू थोडा आखूट टप्प्याचा होता. 1 टप्पा 2 टप्पा आणि मैदानाच्या बाहेर गेलाय चेंडू. 4 धावा मिळतील चौकार. हॅट्रिक बॉलवर आपण दुसऱ्या सामन्यामध्ये देखील बघितलं होतं. हॅट्रिक बॉलला मैदानाच्या बाहेर षटकारासाठी पाठवलं होतं आणि या सामन्यामध्ये आपण बघू शकतो बाहेर टाकलेला आखूट टप्प्याचा चेंडू स्क्वेअर कट केलाय. 1-2 बाउन्स चेंडू सरळ गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा आल्या. 4 धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील आता 112 धावा, 4 गडी बाद. आणि यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, मात्र तितका चांगला फटका आणि चेंडू बघू शकतो आपण. चांगला फिल्डिंग बघू शकतो. 1 रन आलाय आणि दुसरीचा देखील प्रयत्न आणि इथे तिसऱ्या पंचांची मागणी घेत आहेत ऑनफिल्ड पंच. ऑनफिल्ड पंच आपण जे बघतोय ते म्हणजे सुजित पांडेल. ह्या संपूर्ण जळगावमध्ये जो पॅनल असतो नेहमी सातत्याने आपण बघतो एस पी पॅनल म्हणजे सुजित पांडेन, ते पंच ऑनफिल्ड आहे आणि आपण इथं बाउंड्री चेकसाठी रेफरल घेतलाय. सेफ असेल. 2 धावा येतील आणि आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केल्यात. चांगले क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल मयूर सपकाळे. संघासाठी निश्चित स्वरूपात 4 धावा वाचवल्यात. यावेळेस देखील भिरकावण्याचा प्रयत्न. बॅटची आतील कडा घेतली. फाईनलिकच्या दिशेने चाललाय चेंडू. 1 धाव आली. दुसरीचा कोणताही प्रयत्न नसणारे. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर असतील 115 धावा, 4 गडी बाद. अजूनही बघितलं तर या डावातील 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. शेवटचा चेंडू घेऊन येतील पुन्हा एकदा स्वप्नील पाटील. षटकाची सुरुवात चांगली झाली होती, मात्र एंड देखील तेवढाच चांगला करावा लागेल. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, जमिनीला समांतर फटका. 1 धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न नसणारे.
एकच धाव येईल, एक धावेने षटक संपेल. धाव फलकावर असतील. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 116 धावा, 4 गडी बाद. चला थोडी घाई करायची आहे. आपण बघू शकतो आतापर्यंत 7 थांबा, 2 मिनिटं थांबायचंय, 2 मिनिटं थांबायचंय. आत्ता आपण बघू शकतो स्पर्धेचा नियम 5 गोलंदाज वापरणे अनिवार्य आहे. 3च गोलंदाज 2 ओव्हर टाकू शकतील. आठ ओव्हरचा सामना आपण बघू शकतो. आत्तापर्यंत स्वप्नील पाटील यांनी 2 षटक टाकलेत, श्रीराम यांनी देखील 2 षटक टाकलेत, मयूर सपकाळ यांचे 2 झाले. तर गणेश यांना हे षटक पूर्ण करता येणार नाही. नवीन गोलंदाजाला 5 रन करावं लागेल शेवटच्या षटकासाठी. चला थोडा सामना स्पीडअप मध्ये खेळवायचा आहे. पहिला चेंडू आपण बघू शकतो भागवत कोळी यांचा. 1 धाव आली, दुसरीचा देखील प्रयत्न झालाय. पहिल्या चेंडूवर आपण बघू शकतो नो बॉल आलाय. नो बॉलवर आलेल्या आहे 2 धावा आणि 3 धावेने स्कोरबोर्ड वाढेल. धाव फलकावर असतील. एकशे 19 धावा आणि हा चेंडू फ्री हिट असेल भागवत कोळी यांचा. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू आणि काय इथे काय वाईड +4 पंचवटी येताना दिसेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. 5 धावा येतील. या 5 धावाने धाव फलक वाढेल. धाव फलक पुढे जाईल 124 धाव्यावर. 1-2 का 4, 1-2 4 आपण बघू शकतो धाव फलकावर. आणि बघितलं तर अजूनही या षटकातील 6 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस 1 धाव येईल फ्री हिटच्या बॉलवर. 1 धावेने धाव फलक पुढे जाईल. 125 धावा असतील आता धाव फलकावर. अजूनही बघितलं तर या डावातील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. हाय स्कोरिंग सामने आपण बघू शकतो. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव आली आहे, दुसरीचा कोणताही प्रयत्न नसेल. एकेरी धावेने धाव फलक पुढे जाईल. 126 असतील आता धाव फलकावर. अजूनही बघितलं तर 4 चेंडू शिल्लक. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू सोडून दिलाय वेल लेफ्ट आणि पंचांचे हात समांतर होतील जमिनीला. 1 धाव अवांतर स्वरूपात येईल. अवांतर धावेने धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावर असतील 127 धावा. यावेळेस समोरच्या दिशेने आक्रमण करायचा प्रयत्न. 1 टप्पा खात चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. 4 धावा मिळतील. चौकार. या चौकाराने जर आपण बघितलं तर धाव फलकावर असतील 131 धावा. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो पुढे टाकलेला चेंडू होता कव्हर्सच्या दिशेने खेळून काढला. 1 टप्पा खात चेंडू गेलाय मैदानाच्या अगदी बाहेर. चौथा चेंडू यावेळेस देखील
खूप स्वेअर मारा बघू शकतो गोलंदाज ऋषिकेश सोनवणे यांच्याकडून. वाईड असेल चेंडू. अवांतर. अवांतर धावेने षटक पुढे जाईल. 132 धावा. यावेळेस समोरच्या दिशेने टाकलेला चेंडू आणि तितक्याच ताकदीचा फटका. धावा मिळतील 6. षटकार. सहा धावा येतील. 6 धावेने पुढे जाईल. याही वेळेस आपण बघू शकतो बाहेरच्या दिशेने मारा केला जातोय. अवांतर धाव येईल आणि ह्या एक अवांतर धावेने धावफलकावर असतील 139 धावा. 2 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस पुढे टाकलेला चेंडू आणि समोरच्याच दिशेने खेळून काढलाय. याही वेळेस आपण बघू शकतो रिझल्ट सेम. 6 धावा मिळतील. षटकार. आतापर्यंत महागडं षटक हाताळलंय गोलंदाजांनी. पुढे टाकलेला चेंडू होता आणि समोरच्याच दिशेने म्हणजे अकॉर्डिंग टू बॉल आपण म्हणू शकतो. बॉलच्या मेरिटवर फटका खेळला आणि 6 धावा वसूल केल्या चंदन यांनी. 6 चेंडूमध्ये 20 धावांचा. याही वेळेस थोडा शॉर्ट ऑफ द गुड लेंथ लेवलचा चेंडू होता. 1 धाव आली आणि दुसऱ्याचा देखील प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होतील. आणि ह्या 2 धावेने आपण बघू शकतो डावाची समाप्ती होईल. 8 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर असतील 147 धावा आणि हुप पैलवान या संघाला 8 षटकांमध्ये 148 धावांचं आव्हान असेल.
आपलं काय ओपिनियन आहे? आपल्या समाजासाठी सर्वांना शुभेच्छा पहिले. केस ही सर्वात मोठी स्पर्धा आहे आपल्या जळगावमध्ये. सर्व समाजासाठी ही एक सर्व म्हणजे मित्र जोडण्याचं काम आहे. त्यासाठी सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा व आपल्या केस एल कमिटीतर्फे सर्वांचे मनपूर्वक आभार. चला सामन्याला सुरुवात होताना आपण बघू शकतो स्ट्राईकवर असेल मयूर सपकाळे, चोपड्याचा वंडर बॉय आणि पहिल्या चेंडूवर 4 धावा वसूल केल्यात. आणि पहिल्या चेंडूवर आपण बघू शकतो फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता आणि त्याला लॉंग लेगच्या सीमारेषे पार पाठवायचं काम केलंय मयूर सपकाळे यांनी. चला दुसरा चेंडू, याही वेळेस फुलटॉस आणि याही वेळेस पायावर आणि चेंडू अगदी मैदानाच्या बाहेर असेल. 6 धावा मिळतील. पहिल्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके आलेत मयूर सपकाळे यांच्या बॅटमधून. आपण रिप्ले मध्ये बघू शकतो फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता शरीरावर आणि या बॉलला कधीच सोडू नाही शकत मयूर सपकाळे. 6 धावा मिळालेत. हॅलो हॅलो. तर या ठिकाणी जमलेल्या सर्व कोळी प्रीमियर लीगला कोळी बांधवांना सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या ठिकाणी. चौथ्या चेंडूवर देखील आपण बघू शकतो मोठा फटका आला. 6 धावा मिळाल्यात. षटकार. पुन्हा 5वा चेंडू, यावेळेस रिव्हर्सचा प्रयत्न आणि नेहमी आपण बघू शकतो पॅडी दादा बॅट्समनला सजेस्ट करत असतात की सरळ फटके येत आहे तर वाकडे तिकडे मारायची गरज नाही. आणि पण ठीक आहे, इम्प्रोवायझेशन चांगली गोष्ट असते. नाही मिळाल्यावरच आपण त्यावर टीका करतो, मात्र चांगली गोष्ट असते इम्प्रोवायझेशन. शेवटचा चेंडू, यावेळेस देखील पायावर टाकला होता चेंडू आणि चेंडूने सरळ यष्ट्यांचा वेध घेतला आणि इथे पहिला धक्का. आणि हा धक्का आपण बघू शकतो 1 विकेट सेना समाने मयूर सपकाळे यांना परतावा लागेल. लॉंग वॉक असेल त्यांच्यासाठी. दबक्या पावलाने आता जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. आपण बघू शकतो रिप्लेमध्ये पायावर टाकलेला चेंडू होता आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेतला. बॅटशी कोणताही संपर्क झाला नाही आणि मयूर सपकाळे यांची निराशजनक कामगिरी म्हणावं लागेल. पहिल्या 5 चेंडूंवर 16 धावा आल्या होत्या, मात्र जे टार्गेट आहे आपण बघू शकतो 148 धावांचं, त्या प्रेशरमध्ये कंटिन्यू हाणामारी करावी लागणार आणि त्याच प्रेशरमध्ये इथे मयूर सपकाळे यांना तंबूच्या आसऱ्याला जावं लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 16 धावा. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतील अश्विन. यांनी देखील आपण बघितलं होतं पहिल्या सत्रामध्ये चांगली कामगिरी केली होती फलंदाजी करत असताना. चला थोडं स्पीडअप करायचं आहे. पहिला चेंडू घेऊन येतील. याही वेळेस फुल टॉस आणि पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट बघू आणि चेंडू सरळ जाईल मैदानाच्या बाहेर. आणि हुप पैलवान या संघाला विनंती असेल आपला एक राखीव समालोचन कक्षात पाठवायचा आहे, जेणेकरून स्कोररकडून कोणतीही चूक होणार नाही. पण रिप्लेमध्ये बघू शकतो फुल टॉस स्वरूपाचा चेंडू होता आणि त्याला सरळ स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर पाठवलंय. नो बॉल
+6 म्हणजे खाया पिया कुछ नाही, क्लास थोडा वाराना. एक षटकाच्या समाप्तीनंतर 23. याही वेळेस फुल टॉस आणि फुल टॉसवर समोरच्या दिशेने फ्री हिट बॉलला कॅच झालाय खरा, मात्र इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतील ऑन फील्ड पंच. यावेळेस समोरच्या दिशेने कव्हरच्या दिशेने चांगला चेंडू, त्याचा सन्मान केलाय. निर्धाव चेंडूने पुढे जाईल षटक. धाव फलकावर असतील 24 धावा आणि करंट रन रेट जर बघितला तर 18 आणि रिक्वायर्ड रन रेट 16. याही वेळेस आपण बघू शकतो एकेरी धावेने षटक पुढे जाईल. एक धावेने वाढेल धाव फलक. 25 धावा असतील. षटकातील शेवटचा चेंडू अजूनही बाकी असेल. धाव फलकावर असतील 26 धावा. पहिल्या चेंडूवर आपण बघितलं 8 धावा आल्यानंतर चांगलं कमबॅक म्हणावं लागेल विशाल शिरसाट यांचं. याही वेळेस फुल टॉस चेंडू, काहीतरी व्हेरिएशन करायचा प्रयत्न आणि चेंडूला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. धावा मिळतील 6 मिळतील. 6 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर असतील 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा. एक गडी बाद 32. विशाल शिरसाट यांनी देखील पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्यात. 16ची सरासरी आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अजूनही बघितलं तर 6 षटकांमध्ये म्हणजेच 36 चेंडूंमध्ये 116 धावेंचं आव्हान असेल. खूप पैलवान या संघाला. स्ट्राईकवर असतील फलंदाज सिद्धार्थ, गोलंदाजीला आलेत अश्विन. याही वेळेस आपण बघू शकतो समोरच्या दिशेने फटका. क्षेत्ररक्षक आलेत खरे, मात्र कॅच सुटलाय आणि 1 धावेने षटक पुढे जाईल. धाव फलकावर असतील 33 धावा. यावेळेस फुल टॉस आणि फुल टॉसवर घेतलेला फुल टोल. धावा मिळतील 6. षटकार रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो अश्विन आले होते गोलंदाजीला. थोडासा लुपी फुल टॉस टाकायचा प्रयत्न केला आणि बॅटवर आला चेंडू आणि सरळ मैदानाच्या बाहेर फेकून दिले. बॉलला पाठवलंय मैदानाबाहेर. धावा मिळतील 6. षटकार आणि नो बॉलर आलेली हा षटकार. पुढचा चेंडू आपण बघू शकतो फ्री हिट. आतापर्यंत धाव फलकारा झाल्यात 40 धावा. याही वेळेस समोरच्या दिशेने आक्रमण करायचा प्रयत्न आणि चेंडूने आपण बघू शकतो सरळ क्षेत्ररक्षकाचा वेध घेतलाय. फिल्डर असतील 1 धाव येईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर असतील 41 धावा. यावेळेस कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय चेंडू. 1 धाव झाली आहे. दुसरीचा देखील प्रयत्न आहे आणि 2 धावा येतील. माफ करा, 1च धाव येईल. 1 धावेने पुढे जाईल. धावफलकावर असतील 42 धावा.
षटकातील बघितलं तर अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलाय. एक धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव मिळेल. एक धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर असतील 43 धावा. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. याही वेळेस स्लॉट मध्ये टाकलेला चेंडूला पार्किंग लॉट मध्ये पाठवलंय आणि 6 धावा मिळवल्यात. अजूनही षटकातील एक चेंडू शिल्लक असेल आणि धाव फलकावर आपण बघू शकतो 49 धावा. अजूनही पुढे टाकलेला चेंडू होता आणि सरळ पट्ट्यात आला आणि पट्ट्यात आल्यावर त्याचा पुरेपूर कार्यक्रम करत 6 धावा वसूल केल्यात. धाव फलकावर असतील 49 धावा. यावेळेस काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न आणि निर्धाव असेल चेंडू. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती होईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आणि इथे रिव्ह्यू घेतला गेलाय. कशाच्या रिगार्डमध्ये? स्टंपिंगच्या रिगार्डमध्ये आपण रेफरल आलाय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत असतील सुशांत वाघमारे, मॅन फ्रॉम निफाड. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. फलंदाज नाबाद असेल. चला, नॉट आउट. तीन षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघू शकतो 49 धावा झाल्या. अजूनही 5 षटकांमध्ये 99 धावेंची गरज. चंदन आले गोलंदाजीच्या मार्कवर आणि पहिल्या चेंडूवर आपण बघू शकतो षटकार आलाय. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि सरळ भिरकावून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. 6 धावा. षटकार. याही वेळेस समोरच्या दिशेने टाकलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव आली आहे. दुसरीचा कोणताही प्रयत्न नसेल. धाव फलकावर असतील 56 धावा. यावेळेस आपण बघू शकतो स्वीपर कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. 1 धाव आली आहे. दुसरीचा कोणताही प्रयत्न नसणारे एकेरी धावाने षटक पुढे जाईल. धाव फलकावर असतील 57 धावा. चौथा चेंडू घेऊन येतील. याही वेळेस लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढला. 1 धाव येईल. 1 धावेने पुढे जाईल धाव फलक. धाव फलकावर असतील 58 धावा. अजूनही बघितलं षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक चंदन बाविस्कर यांच्या. याही वेळेस भिरकावण्याचा प्रयत्न, मात्र कोणताही संपर्क होणार नाही. निर्धाव चेंडूने षटक पुढे जाईल. चंदन बाविस्कर पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. तदनंतर 4 चेंडून बघते फक्त 3 धावा खर्च केल्या आणि कंजूस मारा करता इथं मैदानाच्या आतमध्ये. 25 चेंडू 90 धावेंची गरज. यावेळेस फुलटॉस स्वरूपाचा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आलात खरा, मात्र याही वेळेस आपण बघू शकतो कॅच सुटलाय
आणि 1 धावेने षटकाची होईल समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावा. अजूनही बघितलं तर 4 षटकांचा खेळ शिल्लक आणि निर्धारित 24 चेंडूंमध्ये 89 धावेंची गरज असेल. चला थोडा सामना स्पीडमध्ये खेळवायचा आहे. 5वं षटक घेऊन येतील गोलंदाज कल्पेश सोनवणे. धाव फलकावर आपण बघितलं 4 षटकांमध्ये आतापर्यंत 59 आल्यात आणि अजूनही 4 षटकांमध्ये 89 धावेंची गरज असेल. याही वेळेस मैदानाच्या बाहेर पाठवायचा प्रयत्न होता खरे आणि प्रयत्न 100% सक्सेसफुल झालाय. 6 धावा मिळतील. षटकार कल्पेश सोनवणे यांचं चांगलं स्वागत केलंय. आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि सरळ पूल केलाय, सक्सेसफुल केलाय. मैदानाच्या बाहेर गेलाय चेंडू. 6 धावा मिळेल. षटकार 23 चेंडू 83 धावेंची गरज. याही वेळेस आखूट टप्प्याचा चेंडू आणि त्याही पेक्षा ताकदवान फटका आणि याही वेळेस आपण बघू शकतो अंतर जास्त कापलंय. चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावा. षटकार पहिल्या 2 चेंडूंमध्ये आपण बघू शकतो चांगली फटकेबाजी झाली आहे फलंदाजाकडून. 12 धावा आल्यात खरे, मात्र अजूनही 22 चेंडूंमध्ये 77 धावेंची गरज असेल. म्हणजे प्रत्येक 2 चेंडूंना 7 धावेंची गरज. सिद्धार्थ रायसिंग सकाळपासून जर आपण बघितलं तर रायसिंग या नावाची छाप मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शुभम रायसिंग यांनी 99 धावा केल्या होत्या आणि इथे सिद्धार्थ रायसिंग यांनी देखील 13 चेंडूंमध्ये तब्बल 30 धावा कुठल्यात आणि आपण बघू शकतो सामन्याचा आनंद घेत आहे मिस्टर 70-70 भूषण चित्ते. याही वेळेस आपण बघू शकतो फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल. कोणती धाव येणार नाही. निर्धाव चेंडूने षटक पुढे जाईल. धाव फलकावर असतील 71 धावा. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू आणि यष्ट्यांच्या मागे असेल चेंडू, त्यामुळे वाईड बॉल हा निर्णय येईल. पंचांच्या भूमिकेत आपण बघू शकतो SP पॅनलचे सुजित पांडियन सर. यावेळेस काय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद सिद्धार्थ रायसिंग. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून मोठमोठे फटके येत होते त्याला मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय कल्पेश सोनवणे यांनी. पहिल्या 2 चेंडूंवर 12 धावा खर्च केल्यात जरूर. इथे सिद्धार्थ बॅक टू पॅव्हिलियन. संघाला लागेल दुसरा धक्का. चला नवीन फलंदाज आलेत. पुढच्या मॅच मध्ये आपण इन ऍक्शन बघू शकतो जॅक्सन यांना. बॅटिंगची तर चर्चा असतीच असती, मात्र त्यांचा इतका चेअर कुणीच करत नाही मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेस पाचवा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय, कॅचचा प्रयत्न, मात्र एकच धाव येईल. एक धावेने षटक पुढे जाईल. धाव फलकावर असतील 73 धावा, 2 गडी बाद. शेवटचा चेंडू असेल. याही वेळेस भिरकावलाय, समोरच्या दिशेने आक्रमण करायचा प्रयत्न आणि यस इथे देखील आपण बघू शकतो समळंग नमळंग फिल्डिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सलग 2 चेंडूंवर 2 झेल सुटलेत आणि एक धाव येईल. एक धावेने होईल षटकाची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर असतील 75 धावा आणि उर्वरित 3 षटकांमध्ये आता 73 धावांची गरज असेल. 18 चेंडू 73 धावा आणि सोपं समीकरण जर म्हटलं तर 18 चेंडूंमध्ये 12 षटकार मारायचे. चला सांघिक 6वं षटक घेऊन येतील गोलंदाज. तेजस कोळी. यावेळेस काय, नो बॉल. समीकरण बदलेल. 18 चेंडूंमध्ये 72 धावांची गरज असेल आणि पुढचा चेंडू आपण बघू शकतो फ्री हिट. यावेळेस आपण बघू शकतो खूप बाहेरच्या स्वरूपाने मारा चालू आहे. फलंदाजापासून चेंडू लांब ठेवायचा प्रयत्न आणि याही वेळेस पंचांचे हात झाले जमिनीला समांतर. एक धाव येईल अवांतर. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धाव फलकावर असतील 77 धावा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चांगला चेंडू. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता खरा, मात्र बॅटवर आला नाही चेंडू आणि एकेरी धावाने पुढे जाईल. धाव फलकावर असतील 78 धावा. 17 चेंडूंमध्ये आता 70 धावांची गरज असेल आणि ऋषिकेश सोनवणे यांच्यावर सगळ्यांच्या नजरा असतील. 17 चेंडू 70 धावांची गरज. यावेळेस पहिला आला, नो. पहिला देखील सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात गेलाय आणि ते ऋषिकेश सोनवणे यांना देखील परतावा लागेल. तिसरा धक्का लागेल खूप पैलवान या संघाला. अजूनही बघितलं तर या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. तेजस कोळी, नो बॉल, नंतर वाईड, त्यानंतर आलेली सिंगल, त्याच्यानंतर दिलाय धक्का. याही वेळेस बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू बॅटवर आलाय खरा आणि यस चांगल्या प्रकारे आलाय षटकार आणि या षटकाराने आपण बघू शकतो समीकरण बदलेल. 84 धावा झाल्यात. तेजस कोळी बाहेरच्या दिशेने चांगला प्रयत्न होता, मात्र सफल झाले आणि बॅटवर चेंडू घेऊन सरळ मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. 6 धावा वसूल केल्याय. षटकाराने षटक पुढे जाईल. धाव फलकावर असतील 84 धावा. समीकरण बदलेल. 15 चेंडूंमध्ये आता 64 धावांची गरज असेल. 15 मध्ये 10 षटकार मारायचेत. याही वेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता, मात्र बॅटशी कोणताही संपर्क झाला नाही. चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. कोणतीही धाव येणार नाही. निर्धाव चेंडूने षटक पुढे जाईल. धाव फलकावर आपण बघू शकतो 84 धावा. रिक्वायर रन रेट जो आहे तो हळूहळू आता झेप घेईल समोरच्या दिशेने. याही वेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता. भिरकावण्याचा प्रयत्न. एक धाव आली आहे आणि दुसरीचा प्रयत्नच नसणार आहे, कारण की चेंडू गेला आहे सीमारेषे पार. धावा मिळतील 4 चौकार.
आपण बघू शकतो आखूड टप्प्याचा चेंडू होता. एक टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू अतिरिक्त बाउन्स झाला आणि चेंडू गेला मैदानाच्या बाहेर. 4 धावा मिळाल्यात. यावेळी शेवटचा चेंडू, त्यावर आक्रमण करायचा प्रयत्न आणि इथे काय विकेट. चौथा धक्का लागेल रोशन कोळी यांच्या स्वरूपात. खूप पैलवान या संघाला 2 षटकांमध्ये आता आपण बघू शकतो 60 धाव्यांची गरज. 12 बॉल 60 धाव्यांची गरज. चला 7वं षटक घेऊन येतील गोलंदाज. पहिला चेंडू बाहेरच्या दिशेने टाकला होता. अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा प्रयत्न. चेंडू हवेत भरपूर वेळ होता मात्र कुणी चेंडू खाली आला नाही आणि 1 धाव येईल. 1 धावेने षटक पुढे जाईल. 89 धावा झाल्यात. 11 चेंडूंमध्ये आता 59 धाव्यांची गरज असेल. यावेळेस काय आडव्या बॅटने शॉट खेळायचा प्रयत्न. बॅटशी संपर्क झालाय चांगला मात्र क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव येईल. दुसरीचा कोणताही प्रयत्न नसेल. 1 धावाने पुढे जाईल. 90 धावा. याही वेळेस आपण बघू शकतो चेंडू भरपूर वेळ हवेत होता. नो मॅन्स लँड मध्ये लँड होईल आणि 1च धाव येईल. एकेरी धावेने षटक पुढे जाईल. आतापर्यंत चांगली कामगिरी झाली आहे. सुरुवातीपासून जर आपण बघितलं तर हुप पैलवान हा संघ नेहमी बॅकफुटवर राहिला. या सामन्यामध्ये मयूर सपकाळे यांनी 2 षटक चांगले हाताळले होते खरे मात्र सामन्याचा रिझल्ट आता आपण इथे लागताना दिसतोय. चौकार आलाय. चौकाराने धावफलक वाढेल. रिप्लेमध्ये आपण बघू शकतो थोडासा शॉर्ट ऑफ द गुडलँड चेंडू होता आणि तो काउस कॉर्नर हे क्षेत्र टार्गेट केलं गेलं आणि तिथे क्षेत्ररक्षक नव्हता. 1 टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू गेला मैदानाच्या बाहेर. चौकार आलाय. याही वेळेस बिग हिट आणि चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावा मिळतील. षटकार. बघू शकतो शफल करत पुल केलाय. सक्सेसफुल केलाय आणि मैदानाच्या बाहेर गेलाय चेंडू. 6 धावा. षटकार. 1 चेंडूचा खेळ अजूनही या षटकातील शिल्लक असेल. आता समीकरण असं झालंय की जर फलंदाजी करणाऱ्या संघाला जिंकायचं असेल तर 7 चेंडूंमध्ये 5 नो आणि 7 छक्के मारावे लागतील. 7 चेंडू 47 धाव्यांची गरज असेल. चला मैदानाच्या आतमध्ये बॉल पुरवायचा आहे. मयूर पाटील जे आपले स्कोरर आणि इथे आपण बघू शकतो सर्व सूत्रच त्यांच्या हातात आहे. सात चेंडूंमध्ये आपण बघू शकतो 47 धाव्यांची गरज असेल. खूप पैलवान या संघाला. खोलवर टप्प्याचा चांगला चेंडू होता आणि निर्धाव असेल चेंडू. निर्धाव चेंडूने षटकाची होईल समाप्ती. 6 चेंडूंमध्ये 47 धाव्यांची गरज असेल. आता 6-47 हे जळगावमध्ये फक्त एकाच ठिकाणी पॉसिबल असतं ते म्हणजे बॉक्स क्रिकेट. बोनस प्लस मायनस सगळं असतं तिथे. मात्र इथं आपण बघू शकतो प्युअर क्रिकेट चालू आहे आणि 6 चेंडूमध्ये 47 म्हणजे गोलंदाजालाच इथे चूक करावं लागेल. आणि
आणि आपण बघितलं होतं 5 वर्षापूर्वी लोणी येथे स्पर्धा चालू होती. 6 चेंडूंमध्ये 39 धावेंची गरज असताना 6 चेंडू 39 धावेंची गरज असताना मनोज जायभावे यांनी देखील तो पराक्रम गाजवला होता. 6 चेंडूंमध्ये तब्बल 17-18 हजारांचं बक्षीस लागलं होतं आणि ते देखील मिळवून 6 चेंडूंमध्ये 39 धावा वसूल केल्या होत्या. आणि आज देखील आपण बघितलं होतं 6 चेंडूंमध्ये 40 धावा खर्च केल्यात. दोनही चेंडू आतापर्यंत आपण जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये निर्धाव असतील. 101 धावा झाल्यात. कल्पेश बाविस्कर हे आज देखील आपण बघितलं होतं पहिल्या सत्रामध्ये एका षटकांमध्ये 40 धावा खर्च केल्या होत्या कल्पेश यांनी. याही वेळेस आपण बघू शकतो निर्धाव असेल चेंडू. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चांगला चेंडू कल्पेश सोनवणे यांचा. सलग जर आपण बघितलं तर 4 चेंडू निर्धाव हाताळले. मेडनच्या दिशेने चाललेलं हे षटक आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फुल टॉस आणि फुल टॉसवर देखील बिग हिटचा प्रयत्न झाला खरा, मात्र चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने आणि त्यांनी सरळ फेकी केली यष्टीरक्षकाच्या दिशेने आणि इथे फलंदाज होईल बाद. आणि याच विकेटने आपण बघू शकतो षटकाची होईल समाप्ती. 148चा धाव आव्हान असताना 101 या धावसंख्येवर थांबावं लागलंय हुप पैलवान या संघाला. आणि सोनवणे वॉरियर्स बघितलं तर 46 धावांनी या सामन्यामध्ये विजय मिळवलाय.